Hello students, so we'll see the next point of this chapter, that is the length and its measurement. आता आपण बघितलेलं आहे mathematical physical quantities आणि derived physical quantities. So the quantity will depend upon one or more physical quantity, it is said to be derived quantity, and the quantity which does not depend upon any other quantities for their measurement, it is said to be fundamental physical quantities. आता त्याचे एक्झाम्पल्स आणि त्यांचे युनिट्स काय काय असतात ते आपण बघितलं होतं. आता लेंथ आपण कशामध्ये मेजर करतो? इट इज मेजर इन अ मीटर. म्हणजे लेंथ आपण कशामध्ये मेजर करतो? मीटरमध्ये मेजर करतो. पण मीटर म्हणजे नेमकं काय? याची डेफिनेशन एक्झॅक्टली काय असू शकते ती बघा. दिस इज द स्टँडर्ड डेफिनेशन फॉर द मीटर. लाईट कमिंग फ्रॉम सन, सूर्यापासून लाईट बाहेर पडते, शेवटी कुठं पोचते? इट इज रिचिंग ऑन दी अर्थ सरफेस. ज्या ज्याला लाईट सूर्यापासून बाहेर पडते आणि अर्थवरती पोचते त्या रेडिएशन काय म्हणत असतं माहिती तुम्हाला? दॅट रेडिएशन कमिंग फ्रॉम सन रिचिंग ऑन अर्थ सरफेस. कमिंग फ्रॉम सन रिचिंग ऑन अर्थ सरफेस, दॅट रेडिएशन इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक. That radiation is called as a electromagnetic radiation. म्हणजे सूर्यापासून जे काही बाहेर पडतं रेडिएशन आणि ते अर्थवरती पोचतं त्या रेडिएशनला काय म्हणत असतो आपण? इट इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. पण इथून जे बाहेर पडलं आणि इथं पोचतं म्हणजे याने काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल केले लाईटला. सूर्यापासून बाहेर पडला आणि पृथ्वीवरती आला म्हणजे त्याने काहीतरी पाथ म्हणजेच डिस्टन्स ट्रॅव्हल केले. मग ते डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं कशामध्ये मेजर करत असतं? इट इज मेजर्ड इन अ मीटर. सो देयर इज अ स्टँडर्ड डेफिनेशन टू डिफाइन लेंथ इज द पाथ ऑफ लाइट, or I can say the path traveled by light. इथून इथपर्यंत आला म्हणजे काहीतरी त्यानं पाथ कव्हर केला. इतका पाथ कव्हर करण्यासाठी त्याला काहीतरी टाईम लागला. ऑफकोर्स बरोबर आहे ना. मी जर इथं असेल मला त्या ठिकाणी पण जायचं आहे म्हणजे मला इथून 1 2 3 स्टेप पुढे जावं लागलं. पण ते 3 स्टेप पुढे जाण्यासाठी मला काहीतरी टाईम लागला. जर टाईमच नसेल, टाईमच 0 असेल तर डिस्टन्ससुद्धा ट्रॅव्हल होणार नाही. ज्या ज्याला डिस्टन्स ट्रॅव्हल होणार दॅट डिस्टन्स कॅन बी ट्रॅव्हल बाय स्पेसिफिक टाईम पिरियड. पण लाईट ज्याला सूर्यामधून बाहेर पडते आणि अर्थवरती पोचते तर त्याला काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी काहीतरी टाईम लागला. मग तो टाईम कसा असणार बघा ते डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी. द पाथ ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन, मुद्दा ब्लॅकमध्ये येतो लक्ष करण्यासाठी. द पाथ ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 अपॉन द पाथ ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन मीटर. लाईट इन मीटर इन 1 अपॉन 299,792 458 of seconds. काहीतरी वेगळे डेफिनेशन दिले. याचा अर्थ काय नेमका? इथून इथं यायला काहीतरी डिस्टन्स कव्हर करायला लागलं येण्यासाठी. हे डिस्टन्स कव्हर करायला काहीतरी टाईम लागला म्हणजे हे डिस्टन्स असेल काहीतरी मीटर, XYZ काहीतरी मीटर असेल. मग 1 मीटर म्हणजे तुम्ही कसं डिफाईन करणार? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन मीटर. Distance traveled by light in meter is 1 upon 299,792 458 of second. म्हणजे बघा लाईटला 1 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी मी काय म्हणतो बघा लक्षात ठेवा. लाईटला 1 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी किती टाईम लागतो? एका सेकंदाच्या एवढा टाईम लागतो. म्हणजे जर एका सेकंदाला तुम्ही याने डिवाइड केला जी काय व्हॅल्यू येईल ती तेवढे सेकंद फक्त लागतात लाईटला 1 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी. म्हणून डेफिनेशन बघा. द पाथ ट्रॅव्हल बाय लाईट, पाथ म्हणजे डिस्टन्स. द पाथ ट्रॅव्हल बाय लाईट इन मीटर इन 1 अपॉन 299,792 458 ऑफ सेकंड. सेकंदाच्या म्हणजे सेकंदाला तुम्ही डिवाइड केला 1 सेकंद भागिले 299,792 458 एकाला जर एवढ्यानं भागलं तर जी व्हॅल्यू येईल
तेवढा टाईम लाईटला लागतो 1 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी. याची जी काय व्हॅल्यू येईल ती कशी असणार आहे, सेकंडची व्हॅल्यू असणार आहे. तेवढा टाईम लाईटला लागतो 1 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी. मग ते असे घेतो लाईट बघा 299,792,458 मीटर इज इक्वल टू सेकंड. Therefore 299,792,458 मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड म्हणजे काय असते रे, वेलोसिटी. मग बघा 299,792,458 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 2.997 ही फक्त एवढीच व्हॅल्यू घेतो. 2.997 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. ही काय असते, वेलोसिटी ऑफ लाईट. आणि तुम्ही कॅल्क्युलेशनमध्ये काय घेत आहे, वेलोसिटी ऑफ लाईट याची राऊंड फिगर म्हणजे अराउंड. हे कसं लिहायचं, 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. दॅट इज द वेलोसिटी ऑफ लाईट. तुम्हाला माहिती आहे लाईटची वेलोसिटी किती असते, 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड म्हणजे 3 इंटू 10⁸ मीटर इतकं डिस्टन्स लाईट ट्रॅव्हल करते पर सेकंद. एका सेकंदाला लाईटचं स्पीड किती असतं, 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. दॅट यू कॅन डिवाइड एज ए वेलोसिटी ऑफ लाईट. मग मीटर कसं डिफाईन करणार, 1 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लाईटला सेकंदाला 1 डिवाइडेड बाय 299,792,458 डिवाइड करावं लागतं. म्हणजे 1 सेकंदाला जर या व्हॅल्यूने डिवाइड केलं, जी व्हॅल्यू येईल तेवढा टाईम लागतो लाईटला 1 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी. म्हणजे खूप कमी टाईम लागतो. बघा ना 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 1 इंटू 10⁻⁹ इतका मायक्रो टाईम लागतो, नॅनो टाईम लागतो 1 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी. बट यू शुड कीप दिस डेफिनेशन इन माइंड ओनली. हे काय लक्षात ठेवण्याची गरज नाही. हे फक्त मी तुम्हाला ॲज अ पार्ट ऑफ प्रिन्सिपल सांगितलेलं आहे. यू शुड कीप इन माइंड डेफिनेशन दॅट द पाथ ट्रॅव्हल बाय लाईट इन मीटर in 1/299,792,458 of seconds is called as a meter. त्याच्यावरच आपण काय कॅल्क्युलेट केलं, वेलोसिटी ऑफ लाईट which is falling on the earth surface in meter per second is 3 into 10⁸. मग ही जे काय मीटर आहे ही काय आहे, डिस्टन्स आहे. लाईट कमिंग फ्रॉम सन रिचिंग ऑन दी अर्थ. मग सेकंदाला जर याला भागलं तर तुम्हाला काय होणार आहे, लाईट 1 मीटर डिस्टन्स किती वेळामध्ये ट्रॅव्हल करू शकते. ही कन्सेप्ट यूज करून पुढचा पार्ट आपण डिस्कस करायचा आहे. दॅट इज मेजरमेंट ऑफ distance of planet from earth. Measurement of distance of planet from the earth surface. आता आपल्याला माहिती आहे earth is one planet around which there are number of planets which are situated. मग जर प्लॅनेट घेतला, प्लुटो घेतला, युरेनियम घेतला, मर्क्युरी घेतला किंवा व्हीनस घेतला, त्याचं पृथ्वीपासूनचं डिस्टन्स काय आहे. जर आपण व्हीनस घेतला, जर आपण मार्स घेतला, त्याचं पृथ्वीपासूनचं डिस्टन्स काय आहे ते कसं मेजर करायचं. ॲक्च्युली असं शक्य आहे का, पृथ्वीपासून मी मंगळापर्यंत घेतो आणि डायरेक्ट पट्टी टाकून मेजरमेंट घेते, हे 10 मीटर आहे 20 मीटर आहे, नाही. इट इज अ टाईप ऑफ वन व्हर्च्युअल मेजरमेंट and that virtual measurement comes into existence due to this one technique, that is the measurement of distance of the planet from the earth surface. मग त्याच्या अगोदर आपण एक कन्सेप्ट आहे ती बघू, that is said to be parallax. parallax सारखे बघा, व्हर्च्युअल पोझिशन. हा पेन आहे, तुम्ही दोन्ही डोळ्याने बघितला तर तुम्हाला पेन फक्त एकाच पोझिशनला दिसतो.
पण जर दोन्ही डोळ्याने बघितलं तर पेन आपल्या एका पोझिशनला दिसतो. पण जर एक डोळा बंद केला तर पेन इकडं जातं, हा डोळा बंद केला हा डोळा ओपन केला तर पेन इकडे जातो. म्हणजे ज्याच्याकडे आता ऑब्झर्वर कोण आहे, दोन डोळे आहेत माझे, मी दोन्ही डोळ्याने मला काय दिसणार आहे, पेन विच इज ॲट वन पोझिशन. एक डोळा बंद केला पेन इकडे सरकतोय, दुसरा डोळा बंद केला पेन इकडे सरकतोय. म्हणजे बघा पेन आपण पुन्हा या पोझिशनला, एक डोळा बंद केला पेनची पोझिशन इकडे दिसत होते. तुम्ही आता ट्राय करून बघा घरी. तुम्ही जर दोन्ही डोळ्याने बघितला तर पेन असा दिसतो. एक डोळा बंद केला पेन इकडे सरकतो, दुसरा डोळा बंद केला पेन इकडे सरकतो. म्हणजे देयर इज अ चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. ही काय त्याची ओरिजिनल पोझिशन, ही त्याची नेक्स्ट पोझिशन. सो हियर चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. का पोझिशन चेंज होते, का चेंज होते? हे दोन डोळे म्हणजे दोन ऑब्झर्वर आहेत. माझे दोन डोळे म्हणजे काय, दोन ऑब्झर्वर. मी इकडे पेन बघतो, मला पेन आहे काय दिसतो. मी जर एक ऑब्झर्वर बंद केला, एक ऑब्झर्वर बंद केला, फक्त या बाजूला जर मेजर केलं तर ही बाजू काय ऑब्जेक्टची इकडे जाते. हा ऑब्झर्वर बंद केला फक्त नंतर इकडून बघतो इकडे जाते, नंतर हा बंद केला ही ऑब्झर्वरची पोझिशन, ही ऑब्जेक्टची पोझिशन इकडे सरकते. म्हणजे दोन ऑब्झर्वर जर एका वेळेला जर बघितलं तर पोझिशन इकडे असते. एक ऑब्झर्वर थांबला, दुसरा ऑब्झर्वर बघितला तर पोझिशन इकडे सरकते, दुसरा ऑब्झर्वर थांबला, एक ऑब्झर्वर बघितलं पोझिशन इकडे सरकते. म्हणजे काय झालं, चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. कशामुळे? ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. ऑब्झर्वरने त्याची पोझिशन चेंज केली म्हणून ऑब्जेक्टची पोझिशन काय होते, चेंज होते. याला काय म्हणतात, पॅरॅलेक्स. याला काय म्हणतात, पॅरॅलेक्स. मग हा आपण रिमूव्ह करू शकतो का, हा काढू शकतो का? नाही. आपल्या डोळ्याचा पॅरॅलेक्स आहे तो हा एरर आहे. पॅरॅलेक्सचा अर्थ घ्या, इट इज अ सिम्पली एरर. पॅरॅलेक्स इज सिम्पली टू बी एरर. पण पेन इथं होता, डोळा बंद केला इकडे गेला, परत डोळा बंद केला इकडे गेला, म्हणजे पोझिशन चेंज होते. पण जर दोन्ही ऑब्झर्वर दोन्ही बाजूने जर पेन बघितला तर पेन कुठे दिसणार आहे, विच इज ॲट वन पोझिशन ओनली. पण एक ऑब्झर्वर बंद केला पेन इकडे सरकला, दुसरा ऑब्झर्वर बंद केला पेन इकडे सरकला. म्हणजेच काय, देयर इज अ चेंज इन पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट व्हेन देयर इज अ चेंज इन पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर. म्हणजे हा जो एरर आहे हा स्टँडर्ड एरर आहे. या एररला काय म्हणायचं, इट इज सेड टू बी अ पॅरॅलेक्स. याला काय म्हणायचं, पॅरॅलेक्स. मग हा एरर रिमूव्ह करू शकतो का? नाही. आपल्या डोळ्यांचा जो एरर आहे तो कायम तसाच राहणार नाही. तो एरर आपल्याला रिमूव्ह करता येत नाही. पण फिजिकल एक्सपेरिमेंट जे आहे त्या एक्सपेरिमेंटमध्ये एरर हा आपण इलिमिनेट करू शकतो. तर पॅरॅलेक्स मेथड यूज करून मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ हे कसं मेजर करायचं ते बघा. इथे प्लॅनेट आहे एस आणि इथं आपण काय आहे, अर्थ. ओके, हे जरा अर्थ मोठी काढून ठेवतो काय, so that you can easily understand the figure. मला या प्लॅनेटचं डिस्टन्स एस पोझिशनला प्लॅनेट आहे अर्थ पासून, त्याचं डिस्टन्स मेजरमेंट करायचं आहे. मी अर्थ पासून या पोझिशनला उभा राहिलो. ओके, आणि प्लॅनेट बघितला पोझिशन बी ला, नंतर पोझिशन ए ला आलो आणि इथून प्लॅनेट बघितला. ऑब्झर्वर इथं आहे, ए इज सेड टू बी ऑब्झर्वर. ओके, B is said to be observer. Okay, इथून मी प्लॅनेट बघितला, I can see the planet from position A. मी इथून लाईन ड्रॉ करतो, बरोबर. इथून प्लॅनेट आपण बघू शकतो, I can draw line here. दोन्ही पोझिशन पासून जर प्लॅनेट बघितला तर काय दिसणार आहे, प्लॅनेट इथं दिसणार आहे. जसं मगाशी बघितलं, तुम्हाला सांगितलं दोन्ही डोळे हे टू आईज आर ॲक्टिंग ॲज टू ऑब्झर्वर. त्याला तुम्हाला काय दिसणार आहे, प्लेन एकाच ठिकाणी दिसणार आहे. एक ऑब्झर्वर बंद केला, इकडून फक्त बघितलं तर पेन इकडे सरकणार आहे. हा डोळा बंद केला, हा डोळा जर सुरू केला तर ऑब्झर्वर काय झालं आहे, पोझिशन ऑफ द प्लॅनेट काय होणार आहे, इकडे सरकणार आहे. म्हणजे ऑब्झर्वरची पोझिशन जर चेंज झाली तर जी वस्तू तुम्ही बघायला लागलाय ती सुद्धा काय करणार, त्याची पोझिशन चेंज करणार आहे. म्हणजेच काय आहे ते पॅरॅलेक्स. मग इकडून जर बघितला प्लॅनेट तर प्लॅनेट काय असणार आहे, प्लॅनेट कॅन बी सीन हियर. मी जर
प्लॅनेट इकडून बघितला तर मला प्लॅनेट इथं दिसेल. मी जर प्लॅनेट इथून बघितला दुसऱ्या पोझिशन म्हणजे काय केलं बघा, चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. ऑब्झर्वची पोझिशन होती बी, आता ए आली म्हणजे तुम्हाला प्लॅनेट कुठे दिसणार आहे, इथे दिसणार आहे. आणि जर दोन्ही पोझिशन पासून जर बघितला एकाच वेळेला तर प्लॅनेट कुठं असणार आहे, या सेंट्रल पोझिशनला असणार आहे. बरोबर आहे का मला? ठीक आहे, ती आपण फिगरची होती ती त्याच्यामध्ये आपण बघायला लागलो. डिस्टन्स बिटवीन टू पोझिशन्स ऑफ ऑब्झर्वेशन, ए मी घेतो बी, म्हणजे ही काय झाली बघा, सर्कलची आर्क झाली का, आर्क ऑफ सर्कल ए आणि बी काय मिळालं बघा, सर्कलची आर्क मिळाली का बघा. आर्क अपॉन डिस्टन्स हे काय असतं, अँगल, ते आपण नंतर डिस्कस करू. ए पोझिशन पासून प्लॅनेटला एक लाईन काढली, बी पोझिशन पासून प्लॅनेटला एक लाईन काढली. टू लाईन्स आर इंटरसेक्टिंग विथ इच अदर बाय सम अँगल. ठीक आहे, म्हणजे अँगल काय बघा, अँगल बिटवीन द टू इंटरसेक्टिंग लाईन्स. तो या केसमध्ये मी असं म्हणू शकतो का, अँगल ए एस इज इक्वल टू अँगल बी एस इज इक्वल टू, ठीक आहे, हा अँगल आहे ए एस आणि हा बी एस इथे सेम क्लिअर. ठीक आहे, बघा ना, यानं जो अँगल केला आहे ए एस आणि यानं केला बी एस, हा दोन्हींची व्हॅल्यू सेमच आहे. मग अँगल काय थिटा, व्हॉट इज दिस व्हॅल्यू स्मॉल बी इज टू बी डिस्टन्स बिटवीन टू पोझिशन्स ऑफ द ऑब्झर्वर. म्हणजे जिथून आपल्याला काय करायचं आहे, प्लॅनेट बघायचं आहे, ते डिस्टन्स दोन ऑब्झर्वर मध्ये किती आहे, इट इज टू बी अ स्मॉल बी. डिस्टन्स ऑफ दिस प्लॅनेट फ्रॉम दी अर्थ सरफेस, हे मी घेतो कॅपिटल डी. डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम दी अर्थ सरफेस मी किती घेतो, कॅपिटल डी, जे डी तुम्हाला मेजर करायचं आहे. ओके, so this AB is said to be distance of the observer, this will be small b, and capital D म्हणजे काय, distance of the planet from the earth surface. जर तुम्ही ऑब्झर्वर इथून बघितला इथून तर तुम्हाला कुठे दिसणार प्लॅनेट, इकडे दिसणार आहे. आणि जर मी इकडून बघितलं तर मला काय दिसणार प्लॅनेट, इथे या पोझिशनला. म्हणजे देयर इज अ चेंज इन पोझिशन ऑफ द ऑब्जेक्टर ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर. त्याला म्हणतो आपण पॅरलॅक्स. म्हणून पॅरलॅक्स मेथडने काय करायचं आहे, प्लॅनेटचं अर्थ पासूनचं डिस्टन्स हे मेजर करायचं आहे. ओके, देअरफॉर थिटा कसा डिफाइन करणार, आर्क अपॉन लेंथ. आर्क किती कंप्लीट केली मला, आर्क ऑफ द सर्कल इट इज, आणि हे बघा की एबी म्हणजेच काय, इट इज आर्क ऑफ सर्कल, किंवा म्हणतो एबी म्हणजेच काय, इट इज सेट टू किती आर्क कंप्लीट केली, बी. सो आर्क कंप्लीटेड. अँगल कसा डिफाइन करतो आपण, आर्क अपॉन लेंथ किंवा आर्क अपॉन रेडियस. आर्क किती आहे, ए बी, लेंथ किती आहे, डी, बरोबर. देअरफॉर थीटा इज इक्वल टू आर्क म्हणजे स्मॉल डी कॅपिटल डी. ठीक आहे, दिस इज इक्वेशन 1. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, कॅपिटल डी. If planet is far from कुठून, अर्थ पासून प्लॅनेट खूप जास्त डिस्टन्स आहे, म्हणजे जास्त कुठे असणार आहे, कॅपिटल डी चे असणार आहे का स्मॉल बी चे असणार आहे, कॅपिटल डी, बिकॉज डिस्टन्स ऑफ दॅट प्लॅनेट फ्रॉम द अर्थ सरफेस इज व्हेरी फार फ्रॉम द अर्थ सरफेस. त्यामुळे म्हणतो देअरफॉर डी, कॅपिटल डी इज ग्रेटर दॅन स्मॉल डी. स्मॉल डी म्हणजे काय, ऑब्झर्वेशन दोन पोझिशन मधलं डिस्टन्स, आणि कॅपिटल डी म्हणजे काय, त्या प्लॅनेटचं अर्थ पासून डिस्टन्स. ऑफकोर्स हे डिस्टन्स आहे म्हणजे खूप जास्त असणार आहे. सो डी ग्रेटर दॅन डी, देअरफॉर बघा आता डी बाय डी इज लेस दॅन 1. ॲक्च्युअली खूप जास्त आहे, ॲक्च्युअली खूपच कमी आहे. त्यामुळं मिनिमम व्हॅल्यू डिवाइडेड बाय मॅक्सिमम व्हॅल्यू, हा रेशो काय मिळतो, ऑलवेज लेस दॅन 1. मग डी बाय डी चा रेशो, एक मिनिट इथं डी घेतलेला आहे, हा रेशो जर खूप कमी असेल तर काय बघा, डी बाय डी चा रेशो कमी असेल तर त्याच्यावर काय म्हणणार आहे, ग्रेटर दॅन 1. नाउ सी द इक्वेशन 1, डी इज इक्वल टू बी बाय थिटा. मग जर थिटा माहिती असेल, अर्थवरती आपण दुसरे
पोझिशन घेतल्या ए बी ती मेजर करू शकतो. त्या पोझिशनपासून जर अँगल मेजर केला तर त्या प्लॅनेटचं डिस्टन्स डी फ्रॉम द अर्थ सरफेस कॅन बी इझिली फाइंड आउट युझिंग द पॅरॅलेक्स मेथड. हे एवढंच तुम्हाला एक्झाम असणार आहे. D is equal to B by theta. What is B? Distance between the two positions of the observer. Angle is said to be angle made by the two positions of the observer from the planet. आणि हे कशाने मेजर केलं आपण युझिंग पॅरॅलेक्स मेथड. त्यामुळे 2 ते 3 मार्काला हे एक्सप्रेशन तुम्हाला असणार आहे एक्झामला. फाइंड द इक्वेशन फॉर distance of the planet from the earth surface, that is capital D is equal to B by theta using parallax method. Parallax तर लक्षात घ्या इथे बेसिकली एरर चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. याचं एक्झाम्पल तुम्हाला मी मगाशी सांगितलं आहे व्हॉट बाय द parallax. Okay, so this is the distance of the planet from the earth surface. D is equal to B by theta. We'll stop here. Thank you.